विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण हा असा स्पर्धा परीक्षेमधला विषय आहे। MPSC पासून ते पोलीस भरतीपर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न असतात। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मराठी व्याकरण हा एक असा विषय आहे जो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतो। याच्यामध्ये तुम्हाला टार्गेट जे आहे ते पैकीच्या पैकी मार्काचंच ठेवावं लागतं आणि तशा प्रकारे हा मार्क सुद्धा देतो, आउटपुट पण देतो। पण सर्वात महत्त्वाचं हे आहे की या मराठी व्याकरणाला वेळ किती द्यायचा, कोणत्या पुस्तकातून हे वाचायचं, सोपी मांडणी कशी असणं मराठी व्याकरणाची आवश्यक आहे की अशी मांडणी जे ग्रामीण विद्यार्थ्यांना सुद्धा लवकरात लवकर समजेल। या सर्वाचं ज्यावेळेस आम्ही शिकवताना ऑब्झर्वेशन केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की मार्केटमध्ये जे पुस्तकं उपलब्ध आहेत ते सगळ्या MPSC पासून ते पोलीस भरतीपर्यंत सर्वांसाठी एकच पुस्तक आहे। सर्वांसाठी भाषा सुद्धा सारखीच आहे। त्याच्यामुळे होतं काय, जे थोडासा व्याकरणाला अगोदर घाबरतात किंवा पहिलं काही व्याकरण पाहितलेलं नसतं त्यांना ते समजायला अवघड जातं आणि त्याच्यामुळे त्यांचे हातचे मार्क जातात। आणि मराठी व्याकरणावर मी आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा सारखं सांगत असतो, मराठी व्याकरणाचा प्रश्न चुकणं हे विद्यार्थी मित्रांनो तुमची चूक नसते, हा तुमचा गुन्हा असतो। एखादा जीकेचा प्रश्न चुकतो ओके, गणित बुद्धिमत्ताचा चुकतो ओके, कारण त्याचा सिलेबस खूप मोठा आहे, खूप अवघड प्रश्न विचारले जाऊ शकतात। पण मराठी व्याकरण हा असा विषय आहे, एकदा का तुम्ही परफेक्ट त्याचा अभ्यास केला, साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये अभ्यास केला की तुमच्या डोक्यामध्ये ते जाऊन बसलं की तिथं पैकीच्या पैकी मार्क पडायचे चान्सेस असतात। आता एखादा मार्क कटणारच आहे, पण टार्गेट तुमचं पैकीच्या पैकी असतं, तेवढा कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही परीक्षेमध्ये जात असता। आणि याच्यासाठीच आपण काय केलं की बॅचेस ज्यावेळेस आम्ही शिकवतो, सरळ सेवेला असेल किंवा पोलीस भरतीला असेल किंवा MPSCला असेल, त्यावेळेस होतं काय, प्रत्येक विद्यार्थ्याची मागणी एकच असते, सर शिकवताना हे खूप सोपं वाटतंय, PPT मध्ये खूप साधं सरळ करून तुम्ही आम्हाला सांगताय, याच्या नोट्स तुम्हाला आम्हाला उपलब्ध करून द्या, जेणेकरून आम्हाला ही अवघड पुस्तकं वाचायचं हेडेक जे आहे आमच्या डोक्याच्या मागं ते निघून जाईल आणि इथं आम्हाला कॉन्फिडन्स आमचा जास्त वाढेल। आता तुम्हाला जर नोट्स उपलब्ध करून द्यायच्या म्हटलं तर बघा, इथं तुम्ही बघू शकता हे मराठी व्याकरणाच्या 2 स्पायरल केलेल्या नोट्स आहेत, म्हणजे शब्दार्थासकट प्रश्नासकट। मग एवढे जर तुम्हाला जवळपास 800, 900, 1000 पानं एवढे जर गावाकडे तुम्ही प्रिंट काढायचे म्हणलात, झेरॉक्स काढायचे म्हणलात तर किती पैसे जाणार ते विचार करा। गावाकडं 2-2 रुपयाला एक झेरॉक्स आहे आणि याचंच सोल्युशन म्हणून आम्ही विचार केला सर्वांनी आणि ठरवलं, आपण जे साध्या सरळ भाषेमध्ये मुलांना लेक्चरच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपमध्ये जे उपलब्ध करून देतोय ते आपण नोट्स स्वरूपामध्ये उपलब्ध करून द्यायचं। आणि त्याच्यासाठी हे मराठी व्याकरण क्लास नोट्स महाराष्ट्र पब्लिकेशन हे पुस्तक स्वरूपामधल्या नोट्स, लक्षात ठेवा हे पुस्तक नाहीये, ह्या नोट्स आहेत। आणि या नोट्स कशा आहेत, जो मुद्दा तुम्हाला वाचताना समजत नाही तो विश्लेषित करून सांगितलेला अशा स्वरूपामध्ये ह्या नोट्स आहेत। आणि याच्यामध्ये काय काय आपण थोडं डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स आणखी मराठी व्याकरणाचा याच्यातून वाढेल। सर्वात महत्त्वाचं, मी रँडमली पेज तुम्हाला याच्या जे पान ते पलटतो। बघा आता पहिलं प्रकरण डायरेक्ट पाहूया। आता पहिल्या प्रकरणामध्ये बघा नव्यानेच आता काय आलेलं आहे, अभिजात भाषा। अभिजात भाषेला मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, एकूण 11 भाषा दिलेल्या आहेत। ज्या गोष्टी तुमच्या कन्फ्युजन होणार आहेत त्या हे लक्षात ठेवा। काय आता लक्षात ठेवायचंय, ह्या भाषा कोणत्या आता, पहिली भाषा कोणती आहे, मग मराठी भाषा अभिजात दर्जा देण्यासाठी निकष कोणते आहेत, ही माहिती पुढचे 2-3 वर्ष तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाणार आहे। मग ह्याच्या अशा पद्धतीने लक्षात ठेवा, या चार्टमध्ये तुम्हाला दिलेले आहेत। बघा तुम्ही ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, सारखं प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला ह्या सगळ्या कंटेंटमध्ये जास्त महत्त्वाचं कोणतं आहे हे तुम्हाला लगेच समजेल। काही गोष्टी अशा असतात तुम्हाला लवकर कन्फ्यूज होतात वाचताना, आणि तिथं वाचताना लक्षात येत नाही की कन्फ्युजनची गोष्ट आहे, तिथं आपण येथे गोंधळू नकाचे चार्ट दिलेले आहेत। 200, 200, 300, 300 चार्ट हे लक्षात ठेवा, येथे गोंधळू नका या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। पहा आता साधं सरळ उदाहरण सांगतो तुम्हाला, खालील वर्ण मराठी वर्णमालेत आणणारे व्याकरणकार। क्ष आणि ज्ञचा वर्णमालेत समावेश कोणी केला, सबनीस यांनी केला। अचा कोणी केला, मंगरुळकरांनी केला। अनुस्वार आणि विसर्गाचा कोणी केला, दामलेंनी केला। याच्यावर सारखं प्रश्न विचारलेला आहे, पण तुम्ही सरळ ज्यावेळेस वाचताना
त्यावेळेस हे किती महत्त्वाचं आहे किंवा याच्यामध्ये कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं हे तुम्हाला लक्षातच येत नाही. त्याच्यामुळे आपण ज्या कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टी ज्या गोंधळून टाकणाऱ्या तुम्हाला गोष्टीत ह्या चार्ट स्वरूपामध्ये दिलेल्या येतात. आणि सर्वात महत्त्वाचं, एकदा का प्रकरण संपलं, त्याचा कंटेंट संपला की प्रश्न दिले येतं. मग याच्यामध्ये कोणते प्रश्न आहेत? MPSCने विचारलेले प्रश्न, पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न, TCS IBPSने विचारलेले प्रश्न, हे सर्व प्रश्नही दिलेत आणि त्याच्या खाली प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. काही पुस्तकामध्ये म्हणायला एका ओळीमध्ये विश्लेषण आहे किंवा निम्म्याच प्रश्नाचं विश्लेषण आहे. तुम्हाला कंटाळा येईल सराव करता करता आणि विश्लेषण वाचता वाचता. एवढ्या प्रश्नांचं विश्लेषण दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल मग आम्ही सराव कसा करायचा? ठीक आहे ना, सराव प्रश्नसंच सुद्धा शेवटी दिलेला आहे. म्हणजे सराव प्रश्नसंच सुद्धा आहे, विश्लेषणासह प्रश्न सुद्धा आहेत आणि गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी ह्या वेगळ्या स्वरूपामध्ये सुद्धा दिलेल्या येतात. कोणतंही रँडमली प्रकरण तुम्हाला उचललं तरी असं कोणतंही तुम्हाला एखादं प्रकरण दाखवायचंय म्हणून नाही. कोणतंही प्रकरण घ्या तुम्ही, बघा लगेच नाम प्रकरण आलं, येथे गोंधळू नका. कशामध्ये गोंधळ होतंय? येथे गोंधळू नका मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, येथे लक्ष द्या, कारण की तुम्ही वाचत चाललास बाळा तू, पण इथं लक्षात द्यायचं, याच्यावर डबल डबल प्रश्न येतोय. मग हे तुला टार्गेट असलं पाहिजे की या बॉक्समधल्या गोष्टी तुला व्यवस्थित करायच्या आहेत. या स्वरूपामध्ये आपण पुस्तकाची साधी सोपी सरळ मांडणी केलेली आहे विश्लेषणासकट. त्याचबद्दल अजून एक महत्त्वाचं की बरेच जे पुस्तक आहेत हे सरळ सरळ MPSCच्या पॅटर्न आधारित बनवतात आणि तुम्हाला चिपकवतात. तुम्ही पोलीस भरती करत असो किंवा सरळ सेवा किंवा TCS IBPS करत असू द्या. मग त्यावेळेस काय होतं, ती अवघड भाषा, MPSCमध्ये प्रश्न विचारताना भाषा अवघड वापरतात. जवळपास उदाहरणं सारखे असतात, पण व्याकरणातल्या कन्सेप्ट ज्या असतात ना त्याची भाषा अवघड असते आणि त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर कराव्या लागतात. व्याकरण हा पाठ करायचा विषय नाहीये, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. मग तिथं कसं करणार तुम्ही? सगळ्यासाठी एकच पुस्तक वापरणार असं नाही. सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये तुम्ही जर हे चार्ट बघितले तर याच्यामध्ये भाषा बघा. आपण दररोज जी बोलताना, वाचताना, लिहिताना स्वतः जी भाषा वापरतो ती भाषा आहे. मराठी व्याकरणाच्या पुस्तकाचा घोळ असतोय. व्याकरण सोपं आहे पण भाषा अवघड आहे. म्हणजे व्याकरण करायला सोपं आहे पण ते समजलं तर पाहिजे की बाबा ती भाषा तर आपली पाहिजे. याच्यासाठी आपण अशा पद्धतीने हे चार्ट स्वरूपामध्ये दिलेलं आहे. आणि एक आहे, ग्रामीण भागातल्या आदिवासी पाड्यावर, गावातल्या तांड्यावर, पडक्या तोडक्या घरामध्ये तू बसलेला आहेस आणि व्याकरणाचा अभ्यास जर करतोयस, तुला कसली अडचण येणार नाही की माझी संकल्पना मला कन्फ्युजन करते किंवा समजत नाहीये, कारण तुला तेवढं विश्लेषणच करून सांगितलेलं आहे याच्यामध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि फक्त आमचं टार्गेट तेच आहे. MPSC वाल्याला तर हे पुस्तक म्हणजे सोपं वाटणारच आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा पोलीस भरतीच्या पोरांना, TCS IBPSची तयारी करणाऱ्या पोरांना, सरळ सेवेची तयारी करणाऱ्या पोरांना सोपं वाटलं पाहिजे. आणि त्या पोरांना आपण डोळ्यासमोर ठेवून काय केलेलं आहे, हे पुस्तक बनवलेलं आहे. तेच मुलं टार्गेट आहेत आपले, कारण की MPSCच्या पोरांसाठी खूप मार्केट उपलब्ध आहे, मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत, क्लासेस उपलब्ध आहेत. पण सरळ सेवेवाल्यांना अन्य अत्याचार होतो. एकच बघा, एकच पेज आहे, येथे गोंधळू नका हे लक्षात ठेवा, येथे गोंधळू नका, येथे गोंधळू नका हे लक्षात ठेवा. जेणेकरून तुम्हाला, आणि असं नाही, ह्या तुम्हाला कन्सेप्ट इकडं पण दिलेल्या आहेत, डबल दिलेले आहेत की इथं गोंधळ होणार आहे पोरांना तुमचा. तुम्ही तिथं वाचून निघलात पुढं, पण इथं मात्र तुमचा गोंधळ होणार आहे. त्या डबल वाच, डबल लक्षात ठेव आणि शेवटी प्रश्नांचा सराव कर, त्याचं विश्लेषण पहा आणि तुला पुन्हा कॉन्फिडन्स आल्यानंतर तुला सोडवण्यासाठी सोपे प्रश्न शेवटी, आणि ते प्रश्न, त्या प्रश्नाचे शेवटी उत्तर. 50 प्रश्न सोडव, ओके झाला विषय, टकाटक तुझा विषय झाला. त्या प्रकरण तुझं एकदम क्लिअर झालं, सरावही झाला, रिव्हिजनही झालं आणि लक्षातही राहिलं. याच्यासाठी हे आपण रचना या पुस्तकाच्या अशा स्वरूपात केलेली आहे. आणि एकही प्रकरण सोडलेलं नाहीये. सरळ सेवेमध्ये, MPSCमध्ये काही प्रकरणावर प्रश्न विचारतच नाहीत, पण पोलीस भरती सरळ सेवेमध्ये प्रत्येक प्रकरणावर प्रश्न विचारतात आणि ते प्रत्येक प्रकरणाला आपण तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. आता बघा, रस, काव्य, गुण सरळ सेवेला प्रश्न येतो, MPSCला विचारत नाहीत. मग हे काय करतात पुस्तकावाले, यावर जास्त भरच देत नाहीत, पण आपल्याला विचारतात नाही. मग आपण याच्यावर सराव केला पाहिजे, तयारी केली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आता आपण शब्दार्थाकडे वळूया. शब्दार्थाचं बघा, अनेक पुस्तकामध्ये तुम्हाला शब्द दिलेत, वाच, पाठ कर, रट्टा मार. तसं चालत नाही पोरांनो. शब्द हे खूप महत्त्वाचे आहेत, तुम्हाला सराव झाला पाहिजे. येथे गोंधळू नका शब्दार्थामध्ये सुद्धा दिलेलं आहे. पाण्याची दुसरी वेलांटी म्हणल्यानंतर जल आहे, पाण्याची पहिली वेलांटी म्हणलं की हात किंवा कर आहे. तिथं वेलांटी जे फरक आहे ते बोल्ड करून दिलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तू स्वतः अभ्यास करत असताना या संकल्पना तुझ्या एकदम क्लिअर होणार आहेत. आणि एवढे प्रश्न वाचून, एवढे शब्द वाचून रट्टा मारायचा नाही, पोपटपंची करायची नाही. इकडे येऊन सराव करायचा, सोडवायचा प्रश्न चुकला तर त्याचं खाली विश्लेषण बघायचं, तेही 4ही पर्यायाचं विश्लेषण बघायचं.
या स्वरूपामध्ये शब्दार्थाची सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे. म्हणी दिलेली आता तू म्हणी पाठ करतो, पण परीक्षेमध्ये विचारतात समानार्थी म्हणी विचारतात. सगळ्या म्हणी दिल्या आपण आणि म्हणींची रचना झाल्यानंतर शेवटी समानार्थी म्हणी, म्हणजे या अर्थाची दुसरी म्हण कोणती, या अर्थाची दुसरी म्हण कोणती, म्हणजे ते तुला सेपरेट शोधत बसायची गरज नाही, आयतं उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे एवढी साधी सोपी सरळ रचना आहे. प्रत्येक पर्यायामध्ये जी म्हण दिलेली त्या प्रत्येक म्हणीचं विश्लेषणामध्ये प्रश्नामध्ये सराव आहे. विरुद्धार्थी सुद्धा म्हणी दिलेली आता याच्यावर अशा प्रकारे प्रश्न विचारत आहेत आणि त्यामुळे रचना तशी केलेली. सगळ्या प्रश्नपत्रिका आणल्या, कशा कशा प्रश्न विचारतात, एकही संकल्पना आपण सोडून द्यायची नाही. ती प्रत्येक संकल्पना पुस्तकामध्ये स्पष्ट करायची आणि ती पण कशी स्पष्ट करायची, ग्रामीण भागातल्या मराठी व्याकरणाला घाबरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ती संकल्पना त्या ठिकाणी क्लिअर व्हावी, समजावी, अशा स्वरूपामध्ये काय केलेली याची रचना जी आहे ती केलेली आहे. आपल्या ज्या बॅचेस आहेत या प्रत्येक बॅचेसच्या विद्यार्थी जे आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही विचारा, तुमच्या असेल किंवा तुम्ही अनेक जणांनी खरेदी केलेली असेल, प्रत्येकाची मागणी एक असते, सर लय भारी आमचं पाठ झालं पण आम्हाला रिव्हिजनला नोट्स पाहिजेत. मग आम्ही त्यांना नोट्स उपलब्ध करून देत नव्हतो. मग फक्त त्यांचाच नाही, ज्यांनी क्लास खरेदी केला नाही त्यांचा सुद्धा फायदा व्हावा याच्यासाठी आपण ही तलाठी असेल, स्वप्न खाकी असेल, आरोग्य सेवक असेल, वनरक्षक बॅच असेल, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, रेल्वेची बॅच असेल, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एकाच पुस्तकामध्ये सर्व माहिती देण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे एकदा बघून घ्या. आणि मी म्हणतोय काय, आता मी एवढं एक्सप्लेन केलंय तर याला सुद्धा महत्त्व देऊ नका. तुम्ही एकदा दुकानात जा आणि मला हे पुस्तक बघायचंय आणि मराठी व्याकरणाचे कोणते अजून दुकानात 4-5 पुस्तकं आहेत ते सगळे समोर ठेव. दुकानदार कधी पुस्तकं चाळायला नाही म्हणत नाही, तुला घ्यायचं तू पैसे देणार आहेस, बरोबर आहे ना, त्याच्यामुळे तो चाळायला नाही म्हणत नाही. चाळून बघ, तुला काय सगळं पुस्तक वाचायचं नाही, तिथं थोडा वेळ दे, कारण की फक्त पैशाला किंमत नाही, ज्ञानाला किंमत आहे. नाही तर तू पैशाचं कंपॅरिझन करत बसशील तर मग ते नुकसानदायक आहे. ज्ञानाला किंमत आहे. तू सगळे उलट याच्यामध्ये कसं दिलंय, या पुस्तकात कसं दिलंय, हे पुस्तक लय फेमस आहे भाऊ, याचं नाव लय झालेलं आहे, नाव झालं म्हणून घेणार का तू, अजिबात नाही. तू जा आणि बघ, संकल्पना त्याच असतात, भाषा वेगळी असते. तुझ्या भाषेत तुला बोललेलं जास्त आवडणार आहे आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये याची मांडणी आहे. त्यामुळे दुकानात जा, इतर पुस्तकासोबत तुलना करा. जर हे पुस्तक चांगलं वाटलं तरच घ्या, नाहीतर हे पुस्तक अजिबात खरेदी करू नका. इतर गाजलेले पुस्तकं सर्व खरेदी करा. ओके, धन्यवाद.